केदार माझ्यासोबत आहेत. पत्रकार परिषदेनंतर ते थेट माझ्याशी संवाद साधतायत. विधानसभेच्या निवडणुका आपली तोंडावर आहेत. तुम्ही कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? नाही, आम्ही संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता लोकसभेला. तो पाठिंबा एक देश वाचवण्याचं सामाजिक आंदोलन म्हणून दिला होता आणि त्यासाठी आम्ही बिनशर्त त्यावेळेस पाठिंबा दिला. परंतु या विधानसभेला आमची राजकीय भूमिका आहे. आम्हाला सुद्धा काही जागा दिल्या पाहिजेत असा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीला दिलेला आहे. 5 जागेचा बिनशर्त लोकसभेलाच पाठिंबा दिला होता. त्याच दरम्यान अशी काही विधानसभेसंदर्भात चर्चा झाली होती का शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत? नाही, त्या संदर्भात तशी काही चर्चा झाली नाही. जे आहे ते स्पष्ट आहे. फक्त संविधान वाचवायचं आहे एवढंच आमचं धोरण आहे. आणि आम्ही आता काही जागांची वगैरे मागणी केली. आज 5 जागांची मागणी केली. राखीव मतदारसंघातल्या केज आणि मेहकर हे त्यातलं टार्गेटेड 2 जागा आम्ही मोठ्या फोर्सने मागतोय. या दोन्हीतून जागा जे मिळेल, ज्या जागा मिळतील त्यातल्या केजमध्ये मी स्वतः उभा राहण्यास त्या ठिकाणी तयार आहे. तर कुणासोबत चर्चा वगैरे केली या जागेसंदर्भात? नाही, याच्यामध्ये जे काही आमचं अलायन्स राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाशी, त्याच्यामुळे 2 ते 3 वेळा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्याच पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांना लेखी स्वरूपात 3 वेळेस प्रस्ताव दिलेले. याचा पाठपुरावा या दसऱ्याच्या निमित्ताने त्याच्या आधी आम्ही करू आणि त्यानंतर आमची भूमिका जाहीर करू. तेच विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही ते इच्छुक आहात. मग संवाद दौरे काही झालेत का? काही गावांना भेटी वगैरे दिले? अंबाजोगाईमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. केजमध्ये तालुका अध्यक्ष दिला, तिथंसुद्धा कार्यालयाची स्थापना झाली आणि अनेक गावांच्या कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्कात आहे. आता मी एकमेव असा नेता आहे की महाराष्ट्रात 12 महिने फिरणारा नेता आहे. त्याच्यामुळं निवडणुकीच्या काळात मी बाहेर आलो आणि मतदारसंघ बांधा, संवाद यात्रा काढा यातला मी लीडर नाही आहे. केजमध्ये संवाद तर साधावा लागेल, अडचणी तर जाणून घ्यावं लागेल. संवाद साधतोय. अडचणी मला माहिती आहेत, कारण मी चिठ्ठी लिहून देणारा पुढारी नाही ना, मी लोकातलाच असल्यामुळं. आता संवाद साधतायत म्हणतायत, अडचणी येत आहेत. कोणकोणत्या अडचणी विधानसभा मतदारसंघामध्ये? दलित अत्याचाराच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या आहेत, सोयाबीनच्या भावाच्या आहेत, शेतमजुरांच्या आहेत, सामाजिक न्यायाच्या आहेत. त्यानंतर विकास नाही, भटकंती सुरू आहे बेरोजगारांची, ऊसतोड मजुरांचा टक्का वाढत चाललेला आहे, व्यसनदीनता वाढलेली आहे, दादागिरी वाढलेली आहे, सामाजिक तेढ निर्माण होणारे विषय आहेत. मुस्लिम त्या ठिकाणी असुरक्षित स्वतःला समजू लागला आहे. मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत, कर्मठ संघटनांचे अटॅक वाढलेले आहेत. त्यामुळे अनेक समस्या आहेत की ज्या आम्ही या संवादाच्या माध्यमातून समजून घेतो आणि त्या सोडवण्याची ताकद फक्त आमच्याकडे. आणि जर तुम्हाला तुमच्या जागेची मागणी जर पूर्तता झाली नाही तर तुम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार नाही? हे लक्षात घ्या, मी महाराष्ट्रामध्ये गेल्या 17 वर्षापासून फिरतोय आणि हे संघटन मोठ्या ताकदीने उभा केलं आहे. माझ्याकडे 70 लोकांची यादी आत्ता तयार आहे, ती तरुणांची, रिअल आंबेडकर राईट तरुणांची. आम्ही पारदर्शक आणि सकारात्मक भूमिकेत आहे की निवडूनच गेलं पाहिजे. पहिला पॅन्थर कोणीतरी निवडून गेला पाहिजे, त्यानंतर आमची व्यापक भूमिका येईल. पण जर तरचा विषय आला तर 70 उमेदवार माझ्याकडे आहेत, तो भाग वेगळा. पण पुन्हा विनिंग पोझिशनच्या भूमिकेत ABCD 4 प्लॅन आमच्याकडे रेडी. केज विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही असं तुम्ही म्हणतात. कोणकोणत्या ठिकाणचा विकास झाला नाही असं नाही? संपूर्ण केजमध्ये काय विकास? काहीच विकास नाही. दादागिरी, कुटुंबशाही, दलित अत्याचार झाला तर भेट देत नाहीत. कोण तिथं केज विधानसभा मतदारसंघामध्ये कोण दादागिरी? सासरा आणि सून असं ऐकण्यात आलं. मलाही काही माहिती नाही, तुम्ही पत्रकार म्हणून काय अंदाज काढता आला तर बघा, पण लोक सासरा आणि सून म्हणतात. धन्यवाद. या ठिकाणी दीपकजी केदार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र केज विधानसभा मतदारसंघामध्ये देखील दादागिरीची भाषा जी आहे ते जे आमदार आहेत नमिता मुदळा त्यांच्या सासऱ्याकडून ही भाषा ते बोलत असल्याचं देखील या दरम्यान म्हटलं गेलं आहे. आणि मी केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे हे देखील त्यांनी या दरम्यान म्हटलं आहे. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुरेश जुबडी, बीड परळी.